स्पर्धा टेलिकास्ट होते आणि या स्पर्धेच्या निमित्ताने घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यानंतर सर्व खेळाडूंचं देखील हार्दिक स्वागत। सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करेन की आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। फलानी संघाचा एक एक्स्ट्रा प्लेयर आलाय। दुसऱ्या बाजूला तामाणे शिर्के आपल्या संघाचा एक प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे। अरे या अगोदर जो सामना झाला या सामन्यामध्ये ऋतिक साठी प्राइज ऑन होतं 101 रुपयाचं। ते प्राइज आपण स्वीकारायचं। ऋतिक आपण 4 षटकार ठोकले होते त्याबद्दल आपला प्राइस लावलं होतं 101 रुपयाचं। हॅलो पंच एक मिनिट, तामाने शिर्के या संघाचा एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा। चला सामना स्टार्ट करायचा आहे। सामना सुरू होते। पहिले षटक पॉवर प्ले 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक। जर फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर एक काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे। अगदी मोठा डावकुऱ्या त्याचा बॅटर आहे त्यामुळे ते लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतं। या सामन्यात पहिला बॉल तेजस थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांजने वाईट बॉल। एक्स्ट्रा रन्सने सुरुवात झाली आहे। एक्स्ट्रा रन्सने श्री गणेश झालाय तो म्हणजे फलानी संघाची सुरुवात एका धावेने सुरुवात। बॉलिंग मार्कवर सज्ज तेजस। पहिलं षटक पॉवर प्ले आणि ते पहिलं षटक पॉवर प्ले पॉवर दाखवावं लागेल। यावेळी ऑन साइडला खेळलाय। अगदी चेंडू हवेत आहे। चेंडूकडे क्षेत्ररक्षक पण थोडासा बॉल पुढे पडलाय। अगदी 2 धावा कंप्लीट केला। तिसरा धावेचा प्रयत्न बघूया पूर्ण होतो का आणि अगदी यशस्वीरित्या 3 धावा कंप्लीट केल्यात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। दोन्ही बॅटर अगदी चित्ताच्या चपळाने हे दोन्ही बॅटर धावलेत। या 3 धावांनी टीमची धाव संख्या पुढे सरकली 4। सध्या पहिलं षटक पहिल्या बॉलवर 4 धावा आलेत। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळते त्यामुळे इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला थोडंसं डोके देखील होते। पॉवर प्ले षटक तिथे पॉवर दाखवायला लागेल दोन्ही बॅटरला। एक संधी असते इनफिल्डच्या बाहेर मोठे फटके मारण्याची संधी आहे या षटकामध्ये। बॉलिंग मार्कवर सज्ज आहे तेजस। दुसरा बॉल टाकेल या ओव्हर मधील। यावेळी ऑन साइडला खेळला। अगदी बॉल चाललाय लॉंग लेग मध्ये। अगदी गॅप मधून बॉल चाललाय सीमारेषे बाहेर। चौकार। अगदी हाफ ट्रॅकरचा वापर केला होता गोलंदाज तेजस याने। त्यानंतर चांगलं ओळखलं होतं आणि अगदी जिथे क्षेत्ररक्षक नाही असं क्षेत्र हेरलं आणि त्या दिशेने फटका खेळला तो फलंदाज विशाल याने आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8। पुढचा बॉल टाकण्यास सज्ज तेजस। थोडंसं कमबॅक करावं लागेल। दबाव निर्माण झालाय। यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे। जेलची संधी आणि स्वतः फॉलोअर मध्ये जेल टिपलाय आणि इथे फलंदाजीचा खेळ संपलाय। पहिला धक्का बसलाय फलानी या संघाला। फलानी टीमला एक प्राइज ऑन झालाय। प्रत्येक विकेट साठी अजय बाईत यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज आहे आणि अगदी प्रोत्साहित केलं जातंय। आता न्यू बॅटर 1 डाऊनच्या भूमिकेत जिगर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज। आणि मगाशी सामन्यात देखील दिशांत सांगितलं तिसऱ्या क्रमांकाचा नंबर म्हणजे पार्टनरशिप। पार्टनरशिप इथे बिल्ड करणे गरजेचे असेल ते फलानी संघाला
कारण पहिला फलंदाज बाद झालाय विशाल. जिगर इथे मैदान जिगर ठेवावे लागेल, ती जिगरला वन डाऊनच्या भूमिकेत. आणि इथे कुठेतरी आत्मविश्वास वाढला असेल, कारण पहिला चौकार घेऊन चांगला कमबॅक केलंय ते गोलंदाज तेजस. यावेळी एक्स्ट्रमच्या भरपूर बाहेर पंचांचा वाईट बॉल. अगदी चांगली पंचगिरी पाहायला मिळते ते पंचांच्या माध्यमातून. अगदी अचूक निर्णय देत आहेत. आणि एक्स्ट्रा नसता टीमची धावसंख्या पुढे सरकली. टीमची धावसंख्या 9, हायएस्ट सिंगल डिजिट 9. पुढचा बॉल टाकेल तेजस. आतापर्यंत चांगला स्कोर आहे 9. यावेळी वेट करून फटका खेळला. अगदी लॉंग लेग मध्ये हा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक धावता आणि अखेर यश त्याला मिळालंय. चांगला फील्ड केलंय. तर तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावा टीमची धावसंख्या 11. सध्या पहिलं षटक आहे पॉवर प्ले षटक आणि पॉवर प्ले मध्ये 1 चौकार आलाय. 11 धावा स्कोरबोर्ड झालेत. जर फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर एक स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आणि अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळी बॉलला फिरकावलाय. अगदी लॉंग लेग मध्ये बॉल चाललाय सीमारेषे बाहेर. येतोय खणखणीत चौकार. अरे भाई सरनाई शेट बोल शेट तुम्ही धन्यवाद डीजे. अगदी शपथ झाला होता. अगदी जर बॉल मिस झाला असतं निश्चितपणे जर विकेट इथे मिळाली असती यष्टांचा वेध घेतला असता. पण इतकंच चांगलं कनेक्शन केलं ते फलंदाज जिगर याने. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 15. चांगले फलंदाजी 5 बॉलचा खेळ संपलाय पहिल्या षटकामध्ये. 15 धावा झालेत. आता शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पण इथे विकेट झालेत. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाखेर फलाने या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 15. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरला. शिकलेली नव्हती का रमणमाई अडाणी नव्हती का रमणमाई शिकलेली नव्हती का रमणमाई अडाणी नव्हती का पालघरचे स्टेशनापासून पाचपतीचे नाट्य बनेल संगतीला माये काय गोमंदा पालघरचे स्टेशनापासून पाचपतीचे नाट्य बनेल संगतीला माये काय गोमंदा गोमंदामाई शिकलेली नव्हती का गोमंदामाई अडाणी नव्हती का गोमंदामाई शिकलेली नव्हती का गोमंदामाई अडाणी नव्हती का. पहिल्या षटकात ते खेळ संपलाय. 15 धावसंख्या झाले. आता येणारे 12 बॉल असतील या पहिल्या इनिंग मधील. आता गोलंदाज मार्कवर सोनू. एक फलंदाज बाद झाला विशाल. त्याने 1 चौका ठोकला होता, पण त्यानंतर थोडस मिस टायमिंग स्ट्रोक मध्ये तो फलंदाज बाद झाला होता. आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. सोनू बॉलिंग मार्कवर. आता स्ट्रायकिंगला बॅटर एक डावकुरे हाताचा बॅटर असेल अतिश आणि जिगर. ही जोडी मैदानच्या आतमध्ये. थोडस क्षेत्रक्षम बदल केला जातोय. अगदी लॉंग ऑनचा फिल्डर इनफिल्डच्या आतमध्ये घेतला जातोय. थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक. एक डावकुरे हातासाठी फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर एक डीप मिड विकेट मध्ये एक स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग एक लॉंग ऑफ आणि एक पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि एक स्लीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल टाकेल गोलंदाज सोनू. स्ट्रायकिंगला बॅटर अतिश. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल. थोडस स्पीड अप करायचंय. 15 धावा स्कोरबोर्डवर.
ओहो थोडस शपथ झाले होते. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हो झेल सुटलाय. ते जजमेंट चुकले. दुसरा धावेचा प्रयत्न पण इथे स्पष्ट नकार दिलाय. थोडस जजमेंट इथे चुकली क्षेत्ररक्षकाची. कॅच सोपी कॅच ड्रॉप झाली आहे. एका धावे टीमची धावसंख्या पुढे सरकली 16 धावसंख्येवर. सध्या दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. आता खऱ्या अर्थी साईड चेंज केली आहे ते गोलंदाज सोनू याने. आता स्ट्रायकिंगला एक उजव्या हाताचा बॅटर जिगर त्याच्या बॅटमॅन चौकालाय. यावेळी चांगला फिरकावला ऑन साइडलाच आणि इथे चांगला झेल टिपलाय शॉर्ट स्कोर लेग मध्ये. काय झेल टिपलाय. अगदी धावत जाऊन हा झेल टिपलाय आणि दुसरा फलंदाज बाद झालाय फलानी संघाचा जिगर. दोन षटकांचे खेळ संपलाय. माफ करा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरा षटक सुरू आहे. दोन फलंदाज बाद झालेत. आता नवीन बॅटर कर्णधार रोहन. यावेळी चांगला फटका खेळलाय आणि ते क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी सहजरित्या हा झेल टिपलाय. अगदी सापळा रचला होता आणि सापळ्यात सापडलाय. आल्या पावले ते माघारी परतलाय. अगदी स्वतः कर्णधार इथे बाद झालेत. थोडस अपयशी म्हणावे लागेल. नाराज केलंय आपल्या टीमला. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर सोनूचं मी कौतुक करेन. 2 विकेट त्याने बॅक टू बॅक काढलेत. आता हॅट्रिकची संधी आहे. बघ या स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकची नोंद करतो का सोनू. आता नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये. नवीन बॅटर अर्थेश. थोडसा बॅकफुटवर संघ जातोय. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा होते पण त्यानंतर वाटलं होतं की धावा होतील पण इथे चित्र थोडस उलट दिसलंय. 16 वर 3 अशी परिस्थिती फलानी या संघाची. आता हॅट्रिकची संधी. हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक सोनू. या ओव्हर मधील चौथा बॉल टाकेल. समोर असेल अर्थेश. हो यावेळी चांगला थोडस स्लाइस झालंय बॉलला आणि ते गलीच्या रिजन मध्ये फील्ड केला जातोय. एकच धाव मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या पोहोचली 17. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. इम्प्रेस केलंय प्रभावित केलंय गोलंदाज सोनू याने. आता डावखुरा त्याचा बॅटर स्ट्रायकिंगला आतिश. त्याने 2 बॉल फेस केले. त्याने 2 बॉल मध्ये 4 धाव बनवलेत. यावेळी चांगला फटका खेळलाय अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स कलेक्ट केलाय. फिल्डरने थ्रो केलाय आणि इथे सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 19. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. 19 धावा स्कोरबोर्डवर. थोडस संयमी खेळ इथे चालू झालाय कारण थोडस धावगतीला थोडस रोखून धरलंय ते सोनू याने. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या. ओ फुल टॉस आणि इथे गॅप मध्ये फटका खेळलाय. अगदी 1 आणि अगदी लाईन वर बॉल लागलाय आणि ते पंचांचा निर्णय आलाय. इट इज अ 6 षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या पोहोचली.
अगदी 19 धावसंख्या होती आणि त्यानंतर षटकार ठोकलाय आणि अगदी आपल्या टीमला एक चांगल्या धावसंख्येवर या षटकाराने ठेवून ठेवलंय. अगदी संजीवनी देणारा हा षटकार म्हणावा लागेल तो पराने या संघाला. 25 धावसंख्याच आहेत, 25 वर 3 अशी परिस्थिती आहे. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 25 धावा झालेत. आता अंतिम षटक, हाणामारी षटक. बघा कोण येतोय गोलंदाज मार्कवर. वैभव बारावे. 40 धावा तरी झाल्या पाहिजे 3 षटकामध्ये, कुठेतरी मॅच रोमांचक होईल. आता स्ट्रायकिंगला बॅटर अर्थेश. यावर मधील पहिला बॉल. ओहो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद झाला. इथे चूक केली आहे ती म्हणजे अर्थेश आणि थोडेसे पॉपिंग क्रेज सोडल्यामुळे इथे नॉस्ट्रायकरचा फलंदाज इथे धावला आणि त्यामुळे ते फलंदाज बाद झालाय तो म्हणजे अतिश. एक महत्वाची विकेट इथे विकेट केली आहे ती म्हणजे फलाने या संघाची. 25 वर 4 अशी परिस्थिती. इथून पुढे धावा येणे गरजेचे फलाने या टीमला, कारण 2 षटकामध्ये फक्त 25 धावा आल्या. या मैदानात विचार करता 40-45 धावा हे होणे गरजेचं असेल. आता नो बॅटर साहिल. या पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मध्ये अजून 5 बॉल शिल्लक आहेत. थोडस स्पीड अप करा, कारण ही स्पर्धा आपल्याला एका दिवसामध्ये कव्हर करायचे, त्यामुळे आपण सहकार्य करायचे, सहकार्याची अपेक्षा आहे. वैभव पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्याच बॉल इथे विकेट. कुठेतरी आत्मविश्वास वाढला असेल. आता स्ट्रायकिंगला बॅटर साहिल. ओहो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पण इथे चांगली लाईन आणि लेंथ अगदी ते बीट होऊन बॉल चालला विकेट किपरच्या क्लोज मध्ये. हा बॉल डॉट. थोडस हे इथे स्ट्रगल करताना दिसतोय फलंदाज साहिल. 25 धावा स्कोर बोर्डवर. फलंदाज करा टीम म्हणत असेल की धावा होणे गरजेचे असेल, मोठे स्ट्रोक येणे गरजेचे असेल. यावेळी तितकंसं कनेक्शन नव्हतं. अगदी एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आलाय बॉलवर, तो पण तर एक सिंगल धावा कंप्लीट केले. एका धावा टीमची धावसंख्या 26. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. अर्थेश या 3 बॉलवर काहीतरी चमत्कार करावा लागेल, कारण धावा कुठेतरी कमी झाल्यात. हो, इथे चांगला फटका काढलाय अगदी समोरच्या दिशेने, स्ट्रेट राऊंड द ग्राउंड. बॉलला पाठवलाय अगदी सीमारेषे बाहेर. अर्थेशच्या बॅटमॅन येतोय हा षटकार. अगदी स्लॉट मध्ये बॉल दिला होता आणि त्याला पाठवला अगदी सीमारेषे बाहेर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32. अजून 2 बॉल या इनिंग मध्ये. यावेळी चांगला फटका अगदी बॉलला क्लिअर केले बॉल लाईनच्या बाहेर. मी बोललो होतो की 40-45 धावा झाल्या पाहिजेत आणि तसं इथे ऐकलंय ते फलंदाज अर्थेशाने. 38 धावसंख्या झाली. आता शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंग मधील. 38 धावा स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज बाद झालेत. कुठेतरी धावा रोखल्या होत्या पण इथून 2 षटकाने कुठेतरी आपल्या टीमला कमबॅक करून दिलंय ते अर्थेश याने. शेवटचा बॉल. थोडसा स्पीड अप करायचं आहे, बॉलची पूर्तता करावी, कारण ही स्पर्धा ही मंगलमूर्ती चषक 2024. इथे कोणती जात कोणता धर्म पाहिला जात नाही. इथे फक्त क्रिकेटवर प्रेम करणारी माणसं पाहिली जातात. यावेळी ऑन साइडला गेलाय अगदी फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. अगदी क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि अखेर पाठलाग यशस्वी झालाय आणि ते 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद आणि ते 2च धावा मिळतील आणि या 2 धाव टीमची धावसंख्या पोहोचली.
पंच धावा कळवायच्यात. 2 धावा मिळतील. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचते 40. बरोबर 40 धावा बनवलेत आणि 41 धावांचं टार्गेट ठेवलंय ते तामाणे शिर्के या टीम समोर. दुसरा इनिंगचा खेळ सुरू होईल तोपर्यंत आपण जाऊया एक डीजे मास्टरकडे. चालू असलेली मॅच तामाणे शिर्के विरुद्ध फलानी या 2 टीम मध्ये हा सामना रंगलाय. पहिल्या इनिंगचा ते खेळ संपलाय. फलानी या टीमने 3 षटकामध्ये 4 बाद 40 धावा बनवलेत आणि 41 धावांचं टार्गेट ठेवलंय ते तामाणे शिर्के या टीम समोर. 18 बॉल मध्ये 41 धावा हे बनवायचे असतील तामाणे शिर्के या टीमला. आणि हॅलो, या सामन्यानंतर कोलवट आणि खामगाव या 2 टीम मध्ये हा सामना होणार आहे. ते 2 टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचंय. खामगाव विरुद्ध कोलवट या 2 टीम मध्ये सामना होणार आहे. ते 2 टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचंय. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. थोडं स्पीड अप करा. तामाणे शिर्के आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कारण पंच तयार आहेत, क्षेत्ररक्षण टीम देखील तयार आहेत. त्यामुळे आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 18 बॉल मध्ये तुम्हाला 41 धावा हे बनवायचे असतील. चला हॅलो नीरज जी, मी तुम्हाला थोडा वेळ थांबवतोय. आपण टॉस साठी दोन्ही संघाच्या कॅप्टन्स आमंत्रित करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन्स खामगाव आणि त्यांच्या बरोबरीने कोलवट, दोन्ही संघाचे कॅप्टन्स प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी या. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच हॅलो, या ठिकाणी लिपणी गावचे महिला मंडळ इथे त्यांचं आगमन झालंय. अगदी स्त्री शक्तीला सलाम करावा लागेल. कारण प्रत्येक पुरुषाच्या यशस्वी प्रवासामागे प्रत्येक स्त्रीचा हात असतो आणि या मंडळाच्या पाठीशी देखील या स्त्रियांचा हात आहे. त्यामुळे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. कारण आपले क्रिकेट पाहण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण इथे स्पर्धा मध्ये आलात त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक आभार आणि हार्दिक आपलं स्वागत. चला डिनरची 2 मिनिटं थांबवतोय. आपण टॉस करतोय. खामगाव आणि कोलवट, चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स थोडंसं घाईने आपण मॅच करून चला दोन्ही कॅप्टन्स आपल्या दरम्यान उपस्थित आहेत. टॉस केला जातोय. चला मंगलमूर्ती हा कॉल दिला गेलाय आणि अगदी मंगलमूर्ती सा अगदी कॉल लागलाय. खामगाव संघाने टॉस जिंकलाय. नियम अगदी सरके आहेत. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकामध्ये तुम्ही टॉस जिंकत असताना निर्णय काय आता? माझा निर्णय मगाचाच असणार फिल्डिंगचा.
आणि मी म्हणेल की मगाशी मी म्हणेल की थोडंसं सुरुवात तुमची खराब झाली होती, तर आता काय स्ट्रॅटेजी असेल? म्हणजे इथून जर हरलात तर मेहनत करून आता काहीच मिळणार नाही, त्याच्यामुळं स्ट्रॅटेजीमध्ये बदलाव करणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट बदल हा क्रिकेटचा नियम आहे आणि ती परिस्थिती लक्षात घेत असताना समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तेच आहे, आम्ही 30-34 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करूच. चला धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा कोलवड संघ टॉस मला वाटतं मागच्या मॅचमध्ये जिंकला होता, यावेळी हारलाय. आता यावेळी तुम्हाला बॅटिंग करायची आहे, काय म्हणाल यावर्षी म्हणजे या मॅचमध्ये कितीपर्यंत धावा रोखण्याचं आव्हान असेल? टार्गेट 40-45 पर्यंत टार्गेट देण्याचा आमचं आव्हान असेल. तर नक्कीच शुभेच्छा देतोय आणि मॅच सुरू आहे, जास्त आपण काय वेळ घेणार नाही. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा नीनाजी पटेकर. धन्यवाद दिशांजी. आपण पाहतोय मंगलमूर्ती चषक 2024 आणि चालू असलेली मॅच तामाणे विरुद्ध फलाने या दोन टीम मध्ये आज सामना रंगलाय. 41 धावांचं टार्गेट ठेवलंय ते फलाने या संघाने तामाणे या टीम समोर. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये सलामीवीर म्हणजे सोनू आणि दीप याला ते पहिल्या चेंडू चौका ठोकला, दुसऱ्या बॉलवर सिंगल घेता एक डायरेक्ट थ्रो केलाय. तिसऱ्या थर्ड अंपायरसाठी ते पंच गेलेत. बघूया काय निर्णय येतोय. एक डायरेक्ट हिट केलाय. हे चाचपणी केले फलंदाज टॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला की नाही. एक अगदी टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातोय आणि निश्चितपणे थोड्याच वेळात आपला निर्णय येईल आणि हा निर्णय टर्निंग पॉइंट असेल. कारण सोनू सारखा फलंदाज आहे, एक सलामी वीर. अगदी या निर्णयावर सर्वांचे लक्ष लागलेत आणि तामाणे या टीमचे देखील लक्ष असेल, कारण आपला महत्वाचा फलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला आणि ते फलंदाज बाद, डायरेक्ट हिट. अगदी सेतोशाने केलाय नेम आणि इथे फलंदाज केलाय गेम. इथे सोनू बाद झालाय, पहिला फलंदाज बाद झालाय तामाणे या टीमचा सोनू. एक्केचाळीस धावांचं टार्गेट 18 बॉल मध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर विकेट. एक रनआउट स्वरूपात मिळाली. पहिली विकेट प्राप्त झाली आहे ती फलाने या टीमला. 41 धावांचं टार्गेट 18 बॉल मध्ये. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं स्पीडअप करा. मी सर्व संघांना विनंती करेन की थोडं स्पीडअप करा, कारण ही स्पर्धा आपल्याला एका दिवसामध्ये कव्हर करायची आहे. आता बॉलिंग मारू सज्जला रोहन. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर विकेट. या ओव्हरमध्ये तिसरा बॉल टाकेल आणि स्ट्रायकिंगला बॅटर दीप. ओ यावेळी चांगला बॉल, अगदी स्टंपच्या जवळून बॉल गेला होता. चांगली लाईन अँड लेंथ, बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून स्वतः कर्णधार. फलंदाजीमध्ये थोडासा अपयश ठरला, 0 धावसंख्येत बाद झाला होता तो रोहन, पण गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतो. आपला चांगला खेळ इथे दाखवावा लागेल या नारंगी मैदानावर. पुढचा बॉल यावेळी खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्सने टीमची धावसंख्या पुढे सरकेल. टीमची धावसंख्या पोहोचली 5 आणि 5 अंकाची ही चर्चा नेहमीच होते. दिशांत सरांनी देखील साखर. दिशांत सरांनी देखील सांगितलं की 5 हा आकडा गंभीर सरांचा जर्सी नंबर. पुढचा बॉल रोहन. हो यावेळी मोठा मटका मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पण इथे बीट झालेत. बॉल डॉट. चांगली गोलंदाजी रोहन यांची. पहिल्या षटकामध्ये आपल्या टीमला पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. धावसंख्या स्थिर आहे फक्त 5. 41 धावांचं टार्गेट, अजूनही 36 धावांची आवश्यकता. आणि सध्या पहिलं षटक सुरू आहे. 4 बॉल झाले, 14 बॉल मध्ये तुम्हाला 36 धावा बनवायचे आहेत. यावेळी चांगला फटका, बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय. अगदी या बॉलवर पूर्णपणे घुटना टेकले होते ते क्षेत्ररक्षकाने आणि सिंगल इथे मिळेल. या सिंगल ने टीमची धावसंख्या पोहोचली. लेपणे गावचे हे जावई आहेत आणि त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. संतोषजी एलकर थोडस नावामध्ये मिस्टेक.
यावेळी चांगला फटका, अगदी गॅप मधून फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतो पण चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो केलाय. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर, अगदी चांगला ताळमेळ इथे पाहायला मिळाला दोन्ही बॅटर कडून. आणि या 2 धावने टीमची धावसंख्या पोहोचली 8 आणि इथे पहिल्या षटकात खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8. आता येणारे 12 बॉल असतील आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे असतील 33. दुसऱ्या आणि अगदी या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वच प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की हा या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांचा एक आगळेवेगळा उपक्रम आहे. प्रत्येक षटकामागे 5 झाडं लावण्याचा उपक्रम राबवला आहे आणि हे आपण एक चांगला उपक्रम आपण पाहतोय. हे कुठे पाहायला मिळत नाही कुठल्याही स्पर्धेमध्ये, पण एक आपला निसर्गाचं भान राखून हे चांगलं उपक्रम इथे राबवत आहेत. मी देखील धन्यवाद देईन आयोजकांना. अशाच प्रकारचा उपक्रम तुम्ही राबवत राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. आता बॉलिंग मार्क सज्जला अर्थेश ज्याने 2 षटकार ठोकले होते, अगदी मोक्याच्या क्षणी षटकार ठोकले, तोच बॉलिंग मार्कवर येतोय. दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल टाकेल समोर असेल बॅटर दीप. हो यावेळी चांगला फटका, अगदी नेत्रदीप फटका बॉलला पाठवलाय सीमारेषे बाहेर, येतोय खणखणीत चौकार. राणीच्या बागेत भेटायला आली, अगदी अर्थेचं स्वागत केलंय आणि अशाच प्रकारची फलंदाजी करणे गरजेचं आहे, कारण 12 बॉल मध्ये तुम्हाला 33 धाव बनवायचे होते. आता समीकरण झाले 11 बॉल 29, टीमची धावसंख्या 12. आता दुसरा बॉल टाकेल, थोडसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. मिडॉनचा फिल्डर अगदी स्क्वेअर लेगला घेतलाय आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ऑन साइडला बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक. यावेळी चांगला फटका, अगदी डोळ्यांचा पारणा पडणारा फटका दीपच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. धन्यवाद डीजे. अगदी दीप ऑन फायर. अगदी टीमची धावसंख्या पोहोचली आता या षटकाराने 18. अजूनही 23 धावांची आवश्यकता. दहा बॉल 23 धावांची आवश्यकता. इथून कुठेतरी दबाव निर्माण झाला आहे तो म्हणजे अर्थेशवर, पण इथून कमबॅक करावं लागेल अर्थेशला. पुढचा बॉल यावेळी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, पंचांचा निर्णय वाईट बॉल. प्रेशर इथे निर्माण झालंय आणि एक्स्ट्रा रन्सने टीमची धावसंख्या पुढे सरकेल. टीमची धावसंख्या पोहोचली 19. अजूनही 22 धावांची आवश्यकता. दडपण तुम्हाला चुका प्रवृत्त करायला लावतं, याचं चांगलं उत्तम उदाहरण आता अर्थेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. पुढचा बॉल, हो हो चांगला बॉल, अगदी क्लीन बॉल. एस्टनचा वेध घेतलाय. यू मिस आय डेफिनेटली हिट. दीपचा इथे खेळ संपुष्टात. इथे एकोणीस धावसंख्या दुसरा गडी बाद झालाय तो म्हणजे दीप. एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय. इथे कुठेतरी कमबॅक केलंय ते म्हणजे गोलंदाज अर्थेशाने. आता नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल. अजूनही 22 धावांची आवश्यकता. प्रज्वल बघूया आपल्या टीमचं भविष्य उज्ज्वल करतो का. 9 बॉल मध्ये 22 असं समीकरण या मॅच मध्ये. प्रज्वल पहिला बॉल फेस करेल. अगदी फिनिशरची भूमिका इथे निभावावी लागेल. अर्थेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज आलाय. होय यावेळी चांगला फटका. अगदी 1 बॉल सीमारेषा बाहेर मिड विकेट रिजन मध्ये येतोय.
चौकार. यावेळी चिलेले चिलेले आयो आयो चिलेले मस्ती में आयो आयो चिलेले 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 आयो आयो चिलेले मस्ती में आयो आयो. अगदी डगआउट मधून सेट आलेला दिसतोय तो म्हणजे प्रज्वल. आणि निश्चितपणे मी बोलल्याप्रमाणे भविष्य उज्ज्वल करेल का. आणि अगदी पहिल्याच चौकार आपला इरादा स्पष्ट केलाय तो फलंदाज प्रज्वल याने. आणि टीमची धावसंख्या पोहोचली 23. आता समीकरण झालंय 8 चेंडू 18 धावा. धावा आणि बॉल मधला अंतर बघलं तर 10 धावांचा फरक आहे. हो चांगला फटका अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पण इथे लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवर येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 25. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. सामना रंगत स्थितीमध्ये आहे. अजूनही कोणाच्या बाजून हा सामना झुकला दिसत तुम्हाला धावा बनवायचे 10. सहा बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायचे 10 रन्स इन 6 बॉल्स. आता तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्क सज्ज झालाय तो गोलंदाज प्रितेश. प्रितेशकडे गोल. पहिला बॉल हा बॉल महत्वाचा तिसऱ्या ओव्हर मधील. यावेळी स्ट्रेट खेळलाय अगदी नो मॅच लँड मध्ये गेलाय. एक धावा कंप्लीट केली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथे थ्रो केलाय आणि चांगला थ्रो. अगदी विकेट कीपर एंडला थ्रो करायला पाहता तिथेच थ्रो केलाय आणि इथे फलंदाज बाद झालाय. यस टीचे धन्यवाद. या बरोबर काय घडलं तर प्रणयने फटका खेळला होता. अगदी एक धावा कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. मी म्हणेन की प्रज्वल ही धाव घ्यायला नाही पाहिजे कारण आपल्या बॅट पर्यंत धावा येत होत्या. आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे होता आणि अगदी कॉलिंग करायला पाहिजे होतं. आपण आधीच सुटला होता त्यामुळे ह्या चुकीचं ताळमेळमुळे इथे प्रणय बाद झालाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता समीकरण बनलंय 5 बॉल मध्ये 9 धावा. हे निखिल आहे. थोडस प्रेशर असेल आणि ही जमेची बाजू असेल ती म्हणजे फिल्डिंग करणार टीम का नवीन फलंदाज हा प्रेशराइज होईल. यावेळी लीडिंग एज होता आणि पॉइंट मध्ये फर्स्ट आयटम सेकंड आयटम आणि तिसऱ्या आयटम मध्ये झेल सुटला. निश्चितपणे हा झेल टिपला असता तर नवीन बॅटर स्ट्रायकिंगला असता. पण इथे काय घडलंय इथे कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथे स्ट्राइक मिळाले ती म्हणजे उज्ज्वलला आणि एका धावने टीमची धावसंख्या पोहोचली 33. आता समीकरण झालंय 4 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. अगदी मी म्हणेन स्त्री शक्तीला सलाम करावा लागेल कारण त्यांच्या आगमनाने हा सामना रंगतदार होतोय.
आता स्ट्रायकिंग एंडला प्रज्वल, त्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आलाय. या ओव्हर मधील तिसरा बॉल. हो चांगला बॉल, अगदी समोर टाकला होता, अगदी पुढे बॉल ठेवला होता. इथे बीट झालाय. आता समीकरण झालंय 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. 33 झाले धाव संख्या. तुम्हाला धावा करायचे 3 बॉल मध्ये 8 धावा. 8 धावा 3 बॉल्स. या ओव्हर मधील चौथा बॉल हा निर्णायक बॉल असेल. थोडीशी रिदम ही ते चुकली, थोडस थांबवलंय आणि ते डेड बॉल देखील घोषित झालाय. 3 बॉल 8 धावा. हृदयाची धडकने वाढणारा हा सामना, अतिशय हाय व्होल्टेज सामना. 3 बॉल मध्ये 8 धावा आणि यावेळी चांगला बॉल, अगदी अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न केलाय. काय रणनीती म्हणावं गेलं गोलंदाज रितेश. आता समीकरण 2 बॉल मध्ये तुम्हाला 8 धावा बनवावे लागतील. या बॉलवर तुम्हाला धावा हे बनवावेच लागतील. 2 बॉल मध्ये 8 धावा. सामना टाय झाला तर कंपल्सरी चेस असेल, त्यामुळे सामना बरोबर सुटला तर प्रथम फलंदाजी करणारा हा संघ विजयी असेल. 2 बॉल मध्ये 8 धावा. हा बॉल निर्णायक आणि हा बॉल डॉट. आणि इथे फलंदाज रन्स घेण्याचा प्रयत्न आणि इथे नॉट आउट घोषित केले आणि इथे 1 धावा कंप्लीट केली आहे आणि टीमची धाव संख्या पोहोचले 1 धावाने 34. आता समीकरण झालंय 1 बॉल 7 रन्स. जरी षटकार ठोकला तरी फलाने हा संघ विजय होऊ शकतो, कारण हा स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. एखादा नो बॉल, एखादा वाईड बॉल या सामन्यामधील आव्हान जिवंत ठेवू शकतो. 1 बॉल मध्ये तुम्हाला 7 धावा बनवायचे आहेत. बघा या शेवटच्या बॉलवर काय घडतंय. ओ यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे विकेट किपरने झेल टिपलाय आणि मी गोलंदाजचं कौतुक आहे प्रीतेचं की 10 धावा हे डिपेंड केले आहेत. हार्दिक अभिनंदन फलानी संघाचं. अगदी तुला